साखर महाग झाली, त्याचा फायदा शेतकऱ्याला झाला का? अजिबात नाही. आज देखील त्याच्या नशिबामध्ये तोच चिखल आणि त्याच्या खिशामध्ये देखील तोच चिखल येतोय. आता ह्या साखर महाग झालेल्याचा फायदा कुणाला मिळाला? तर हा साखर महाग झालेल्याचा फायदा जो आहे तो सरळ सरळ कारखानदारांना मिळालेला आहे. कसा मिळाला? तर सणासुदीच्या काळामध्ये साखरेचा स्टॉक कमी दाखवून बाजारामध्ये त्याची उपलब्धता कमी करायची आणि त्याचा भाव वाढवायचा. सर्वसाधारणपणे नोव्हेंबर डिसेंबर नंतर ज्या वेळेला कारखाने चालू होतात आणि साखरेची उपलब्धता जास्त असते त्यावेळेला कारखानदारांच्याकडून हीच साखर 39 रुपये प्रति किलोच्या दरानं विकली जाते आणि तोच भाव पकडून त्या शेतकऱ्याला FRP प्रमाणे दर दिला जातो. आता 39 रुपयानं जर दर काढला तर आता देणारा जो दर दिला जातोय कारखानदारांच्याकडून तो कसा योग्य आहे हा तो त्या भावावरती ठरतो. पण ज्या वेळेला सणासुदीचे दिवस असतात हाच 39 रुपये एक्स मिल असलेला भाव हे कारखानदार कमी साखर आहे असं दाखवून सर्वसाधारण 52 रुपये 53 रुपयानं आज विकली जाते साखर आणि त्याच्या हिशोबानं जर दर काढला तर तो दर सर्वसाधारणपणे आपल्या शेतकऱ्याला 4243 रुपये टनाप्रमाणे FRP बसते, जी आपल्याला पूर्णपणे फसवली जाते. म्हणूनच मी म्हटलं की शेतकऱ्याच्या खिशामध्ये आणि नशिबामध्ये आज देखील चिखल आहे. गेल्या 5-6 वर्षामध्ये खतांचे वाढलेले रेट, डिझेलचा वाढलेला दर, मेहनतीचे वाढलेले दर, मजुरांची वाढलेली हजेरी, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता शेतकऱ्याच्या पदरात फक्त चिखल पडतो. कारण की उत्पादन खर्च डबल झाला. 1 एकर क्षेत्र ऊसाचं पिकवण्यासाठी त्या शेतकऱ्याला 18 महिने घालवावे लागतात आणि त्या 18 महिन्याप्रमाणे त्याला त्या 18 महिन्यामध्ये जवळपास लाख रुपये, सव्वा लाख रुपये खर्च येतो. अगदी त्याच्याही पेक्षा जास्त जर आपण एकदम बारीक बारीक खर्च जर काढला, शेतकरी कधीच बारीक गोष्टीचा विचार करत नाही, पण बारीक बारीक खर्च जर काढला तर हा खर्च 2 लाख रुपये 3 लाख रुपयाच्या पुढे आहे. सॉरी, 1 लाख रुपयाच्या पुढे आहे सर्वसाधारण खर्च. आणि तो जास्तीत जास्त खर्च 1,10,000 1,15,000. तुम्ही आम्ही सगळे शेतकरीच आहेत. खतांचे दर आज बघा बाजारामध्ये किती वाढले, मेहनतीचे दर किती वाढलेत, मजुरांच्या हजेऱ्या किती वाढलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर ऊस शेती आज परवडते का? परवडेल की, जर खतांचे दर कमी असते आणि आपला ऊस उत्पादन जे आहे ते 100 टनाच्या पर्यंत आहे. पण 100 टन घालवणारा शेतकरी जो आहे, आज आपण युट्यूबवरती बघतो किंवा बऱ्याच ठिकाणी इंस्टाग्रामवरती बघतो, तर हा 100 टन ऊस घालवणारा शेतकरी आहे तो सर्वसाधारणपणे 1.5 लाख रुपये खर्च करतो एकरी. अगदी त्याच्याही पेक्षा जास्त खर्च करतो. कारण की आळवण्या, फवारण्या, खतं, बांधणी, ह्या सगळ्या गोष्टी जर पकडल्या तर सर्वसाधारणपणे 1.5 लाख रुपये खर्च हा ठरलेला आहे. आणि 1.5 लाख रुपये खर्च केल्यानंतर 100 टन उत्पादन मिळणार. आणि हे खिशात आलेले पैसे जे आहेत ते शेतकऱ्याला आयुष्यभर पुरणार का? सॉरी, आयुष्यभर नाही, एक सीझन तर पुरणार का? कारण की आपण खर्च करतो कॅलेंडरनुसार, दिवसागणिक खर्च करतो. कॅलेंडर आपलं 12 महिन्याचं आहे, पण शेतकऱ्याच्या हातामध्ये 18 महिन्यानंतर ऊस जातो. बाकीच्या सगळ्या गोष्टी पकडल्या तर ते 1 महिना लेट बिल हे जर पकडलं, त्यातला 1 हप्ता 2 हप्ता असे करत शेतकऱ्याला बिल मिळतं. त्यात त्याच्या सोसायट्या, त्याचे कर्ज, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर शेतकऱ्याच्या हातात काय आहे? आज चिखलच आहे ना. तुम्हाला सामान्यांना वाटत असेल की शेतकऱ्याला साखर महाग झाली म्हटले तर शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसा गेला असेल, कांदा महाग झाला म्हणजे शेतकऱ्याच्या खिशात पैसा गेला असेल, बाजारात घेणारं माळवं महाग झालं म्हणजे शेतकऱ्याच्या खिशातला पैसा गेला असेल, शेतकऱ्याच्या खिशात पैसा गेला असेल. असं नाहीये. शेतकरी अजूनही चिखलातच आहे. त्याच्या नशिबात आजही चिखल आहे. कोणीतरी युट्यूबवरती येतो, 100 टन घालवला म्हणून सांगतो, कुठली तरी कंपनी येते, त्याला खतं दिली, त्याला औषधं दिली, त्यामुळे त्याचं उत्पादन वाढलं. असं करून शेतकऱ्याचे दिवस बदलत नाहीये. शेतकऱ्याला ह्या गोष्टीवरती अभ्यास करणं गरजेचं आहे. ह्याच्यावरती कुठली समिती आहे
ज्या समितीने सांगितलंय की शेतकऱ्याच्या ऊसाचा दर जो आहे, कारखानदार जे पैसे मिळवतात साखरेवरती, बगॅसवरती, मळीवरती प्रोसेसिंग करून, या सगळ्याचा 70% भाग शेतकऱ्याच्या खिशामध्ये गेला पाहिजे. आणि हा 70% भाग आज आपल्या महाराष्ट्रातले कारखानदार देत आहेत का, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास शेतकऱ्यानं करणं गरजेचं आहे. तुम्हा शेतकऱ्यांच्या, सामान्य शेतकऱ्यांच्या वरती कोणीतरी येतं, आवाज उठवतं, नेता बनतं, विधानसभेत आपण त्याला पाठवतो, पण उद्या उठून जाऊन तो विसरून जातो की आपण कोणासाठी लढत होतो. आज राजकारणाची व्याख्या अशी झालेली आहे, गरिबांच्यासाठी लढत 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 श्रीमंत व्हायचं, ही राजकारणाची व्याख्या. त्यामुळे शेतकरी एक संघटित होऊन कुणाच्या तरी एकाच्या छत्राखाली राहण्यापेक्षा शेतकऱ्यांची संघटना ही शेतकऱ्यांच्यासाठी असावी, असं काहीतरी बघणं गरजेचं आहे. जे कायदे आहेत त्या कायद्यांचा अभ्यास शेतकऱ्यांनी स्वतः करणं गरजेचं आहे. आणि कुणालाही नेता न करता स्वतः त्या गोष्टीसाठी लढणं कधीही शेतकऱ्याच्या फायद्याचं ठरेल. कारण की नेता हा तुमच्या आमच्यासाठी नाही आहे. कित्येक वेळा शेतकऱ्यांच्यासाठी संघटना आल्या आणि त्या शेतकऱ्यांच्यासाठी लढत लढत स्वतः मोठ्या झाला, याचं आपल्याला नक्कीच भान आहे. आपण बघतोय की काय चाललंय. मग शेतकऱ्यांच्यासाठी लढायचं असेल तर काहीतरी नवीन मार्ग काढणं गरजेचं आहे. आणि त्या नवीन मार्गावरती चालत शेतकरी समृद्ध कसा होईल त्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. FRP काय असते, MSP काय असते, आणि कुठला कायदा आहे जो म्हणतो शेतकऱ्यांना 70% कारखानदार जो पैसा मिळवतो त्या पैशातून 70% पैसे शेतकऱ्याच्या खिशात गेले पाहिजेत. तो कायदा महाराष्ट्रात का लागू नाही, या सगळ्या वरती जर डिटेल व्हिडिओ पाहिजे असतील तर मला नक्कीच या युट्यूब चॅनलवरती, कुठं काय या युट्यूब चॅनलवरती कमेंट करा. मी तुम्हाला नक्कीच यावरती पूर्ण डिटेल व्हिडिओ देईन आणि सांगेन की कशा प्रकारे शेतकऱ्याच्या खिशामध्ये 70% पैसे कारखानदार मिळवतो त्याच्यातून यायला पाहिजे. आणि हा जर कायदा लागू झाला ना तर शेतकऱ्याला सर्वसाधारणपणे 4-4.5 हजार रुपये दर मिळेल आणि त्याच्यापासून कोणी रोखू शकणार नाही. फक्त डिटेलमध्ये अभ्यास करून हा गोष्टी मांडणं गरजेचं आहे. तो कोणीही मांडू शकतो, त्याच्यासाठी नेता असणं गरजेचं नाही. सर्वसामान्यासाठी सर्वसामान्य माणूस झटू शकतो. एकत्रित येऊन काम करा, कोणालाही नेता करू नका. नेता हा मोठा होईल, तुम्ही कधीच मोठे होणार नाही. आणि नेता स्वतःच्या फायद्यासाठीच तुमचा उपयोग करून घेईल. आजपर्यंत तुम्हाला माहित नसेल हा 70%चा काय फॉर्म्युला आहे आणि कोणी दिलाय आणि तो कधीपासून लागू झालाय, मग महाराष्ट्रातच का लागू नाही. नक्कीच कमेंट करा या व्हिडिओवरती. आणि आजपर्यंत जर तुम्ही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कुठं काय ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आमच्या या यूट्यूब चॅनलवरती दाखवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणि शेतकऱ्यांसाठी आपण नेहमी लढत राहू.